देशाचे माजी गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवराव पाटील चाकूरकर यांचं आज 12 डिसेंबर रोजी शुक्रवारच्या पहाटे दुःखद निधन झालंय। ही बातमी लातूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आहे। लातूरच्या मातीतून दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेले एक अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलंय। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत विशेषतः संसदीय लोकशाही बळकट करण्यात त्यांचं योगदान अतुलनीय होतं। त्यांच्या जाण्यानं देशानं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व गमावलंय। तर लातूरमधील देवघर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी देवघर येथे ठेवण्यात आले। 13 डिसेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे। क्षेत्रातून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आपल्या सर्वांच्यासाठी एक धक्कादायक ही बातमी आहे। पाटील साहेबांचं या महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या सर्वांना लाभलेलं आहे। ते लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते देशाचे गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राची, देशाची सेवा केली आणि आपल्या सर्व लोकांना धक्का आम्हा सर्वांना आहे। आणि आज 6 वाजता ही सकाळी घटना घडली आणि उद्या वरवटी म्हणून त्यांचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण अंत्यविधीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ठेवलेला आहे आणि इथून ही अंत्ययात्रा 9:30 वाजता निघेल आणि त्या ठिकाणी 11 वाजता पोहोचेल आणि 11 वाजता ही अंत्यविधी होईल। ही माहिती मी अधिकृतरित्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण सर्वजण या परिस्थितीमध्ये त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया। त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी मी माझ्या वतीनं, सर्वस्व वतीनं, या सर्व लातूरकर परिसर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष नात्यानं मी या ठिकाणी अर्पित करतो। थांबतो। ओम शांती शांती शांती। संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।